लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. यवतमाळ जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस. बातमी यवतमाळ घाटंजी येथून. यवतमाळ जिल्ह्यात गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना आरोपी मुख्याध्यापक नागपूर येथे टीईटी परीक्षेसाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्याच्या मार्गावर ठेवले असून परीक्षा आटपून ते यवतमाळला घरी परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर घडलेल्या घटनेने शिक्षक पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांतून दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. काल पोलीस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली. सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पद्मा मोहोडसह विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.